विशाल ऐरे आणि त्याचे साथीदार जे गुंड आहेत, या गुंडांवर जळगाव शहराच्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये, शनीपेठ पोलीस स्टेशनमध्ये आणि अन्य पोलीस स्टेशनमध्ये विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. ज्या ज्या गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले असतात, त्या गुन्हेगारांवर गणपती उत्सव असेल, देवी दुर्गा उत्सव असेल, कुठलाही सण असेल किंवा महापुरुषांची जयंती, महामानवाचे उत्सव असतील, अशा काळामध्ये पोलीस प्रशासनाने या संबंधित गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे कायद्यानुसार अत्यावश्यक आहे. परंतु जळगाव शहरातील पोलिसांनी या गुन्हेगारांवर आंबेडकर जयंती अगदी 2-3 दिवसावर आल्यानंतर सुद्धा प्रतिबंधात्मक कारवाई केलेली नाही. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे, जर या गुन्हेगारांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली असती तर कदाचित 11 एप्रिलला महात्मा फुले जयंतीच्या दिवशी माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला नसता. हा हल्ला इतका प्रचंड होता, जीवघेणा हल्ला होता की सर्व गुंडांना या विशाल ऐरेने एकत्र केलं आणि एकत्र येऊन माझ्या गाडीचा पाठलाग केला आणि रिंग रोड जवळ जी सायली हॉटेल आहे, त्या सायली हॉटेलच्या आसपास माझी गाडी अडवून मोटरसायकली 7-8 मोटरसायकली त्यावर डबल सीट बसून गाडी चारी बाजूने घेरली आणि मोठमोठ्या दगडांचा मारा केलेला आहे. केवळ गाडीच्या काचामुळे, गाडी मजबूत असल्यामुळे मी ह्या हल्ल्यातून वाचलो आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, आज हल्ला होऊन 11 एप्रिल ते 20 एप्रिल 9 दिवस झालेले आहे. 9 दिवसामध्ये जर पोलिसांना अशा प्रकारचा गुंड की ज्या गुंडांवर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, तो जर पोलिसांना सापडत नसेल, पोलिसांना मिळत नसेल, त्याला जर पोलीस अटक करत नसतील तर हे पोलिसांचं अपयश आहे. कायदा आणि सुव्यवस्था आणि जळगाव शहराची शांतता बिघडवण्याचं काम आहे. तेव्हा आमची आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी आहे की पोलिसांनी तातडीने विशाल ऐरे आणि त्याचे गुंड साथीदार यांना अटक करावी आणि त्याचसोबत अटक केल्यानंतर त्यांच्यावर मोक्कासारखा कलम लावून मोक्कासारखे गुन्हे दाखल करून त्याला या जिल्ह्यामधून स्थानबद्ध करावं, अशा प्रकारची मागणी या विविध संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी आहे. सर्व जाती समूहाचे लोक या ठिकाणी आंदोलन करून करतायत. दिनांक 11 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्याची जी बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती आहे, त्याचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते गेले 30 वर्षापासून किंवा विद्यार्थी दशेपासून जे वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये व्यस्त असतात, पुरोगामी चळवळीचं काम करतात, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना घेऊन जे पुढे जात आहेत, असे आमचे मुकुंद भाऊ सपकाळे यांच्यावर भीषण हल्ला करण्यात आला. त्या हल्ल्यामध्ये तो इतका भीषण होता की जर गाडीचे दरवाजे उघडले गेले असते तर मुकुंद भाऊ आणि पवार सर यांचा अंत झाला असता. आणि इतक्या गंभीर हल्ल्याला आजपर्यंत सरकारने गंभीरपणे घेतलेला आम्हाला दिसत नाहीये. आज 9 दिवस होऊन गेले, एकाही जे आरोपी छुटपुट आरोपी अटक झाले, परंतु जो विशाल ऐरे तो अजून अटक झालेला नाही. त्याला पळून जायला पुरेसा वेळ मिळाला, याचं कारण पोलिसांनी FIR घ्यायला तब्बल 6 तास लावले. जर पहिल्या मिनिटाला गुन्हा दर्ज केला असता तर त्यांना ॲक्शन घ्यावी लागली असती आणि हा मनुष्य आपल्या परिघाबाहेर जळगाव जिल्ह्याबाहेर पळून जाऊ शकला नसता. त्यामुळे हे केवळ तात्पुरतं किंवा वैयक्तिक भांडण नाही, हे केवळ जयंती समितीच्या अध्यक्षपदाचं भांडण नाही, तर यामागे कोणीतरी अज्ञात शक्ती आहे जी मुकुंद भाऊच्या आणि आमच्या विचारांच्या विरोधात आहेत. आणि कुठेतरी ही मोठी ताकद जी भीमसेनेला घेऊन एवढे वर्ष जळगावमध्ये काम करते आहे, ज्यांना सवर्ण समाजातही खूप पाठिंबा आहे, पुरोगामी चळवळीचा महाराष्ट्रभर ज्यांना पाठिंबा आहे, ज्यांची ओळख आहे, अशा माणसावर हल्ला करून ही चळवळ
हे विचार नेस्तनाबूत करण्याचा हा पहिला प्रयत्न आहे आणि आम्ही हा हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.